नाशिक धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये महिला आयोगाची चौकशी सुरू आहे। 2 दिवस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालणार आहे। महिला आयोग या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे। तसंच पीडितांशी सुद्धा संवाद साधला जातोय, त्यांच्या व्यथा त्यांच्याकडून सुद्धा तपास केला जातोय। विजया रहाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे। महिला आयोगानं पीडितेचा जबाब सुद्धा नोंदवलेला आहे। महिला आयोगाचा 2 दिवस नाशिकमध्येच मुक्काम असणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, पुन्हा एकदा IT कंपनीमध्ये जे धर्मांतर आणि लैंगिक शोषण झालेले होतं त्या संदर्भात आता राष्ट्रीय महिला आयोग तपास करतोय। काय नेमकं घडतंय? 2 दिवस मुक्काम तिथेच असणार आहे। IT कंपनीचा तपास जो आहे तो आता केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत त्यांच्या हातात गेल्या असं म्हणायला हरकत नाही, कारण राष्ट्रीय महिला आयोग ही पण एक प्रकारची केंद्रीय यंत्रणाच आहे। त्यांनी या महिलांशी, ज्या पीडित महिला आहेत त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात केली, त्यांच्याकडून त्यांची माहिती जाणून घेतली आहे। त्याचबरोबर त्यांची जी कुटुंब आहेत त्या कुटुंबाशी सुद्धा चर्चा केली जाते आणि कंपनीतल्या जे काही कर्मचारी महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा त्यांची भेट होणार आहे। कदाचित आज त्या TCS कंपनीमध्ये भेट देतील, त्या ठिकाणी जे काही वर्क कल्चर आहे, एकूण काय परिस्थिती आहे त्याची पाहणी करतील आणि त्यानंतर एक कन्क्लुजन तयार करण्याचा त्या प्रयत्न करतील। दुसऱ्या बाजूला ATS इन्क्वायरी करत आहे, NIA सुद्धा आपल्या लेवलला ती इन्क्वायरी करत आहे। एकूणच या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठले धागेदोरे आहेत, कुणी धार्मिक कट्टरवादी संघटना याच्या पाठीमागे आहेत का, कुणी फंडिंग यांना केलं आहे का, याचा संपूर्ण तपास हे सर्व अंगानं या ठिकाणी केला जातो आहे। त्यामुळे आपल्याला एखाद महिन्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचं, धर्मांतर प्रकरणाचं जे काही नेमकं स्वरूप आहे ते समोर येण्यास मदत होईल। अगदी, त्यामुळे आज या पुन्हा जो तपास होणार आहे त्यामधून काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।